तुम्ही फक्त आणि फक्त हप्त्यातून एक दिवस हा लिक्विड डाएट फॉलो करा. तुमचं एका दिवसामध्ये 1 किलो वजन कमी होईल याची मी गॅरंटी देते. फक्त त्या दिवशी मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि तुमचंसुद्धा वजन झटपट पटापट कमी होईल. तुमची चरबी मिण्यासारखी वितळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, काहीच बाहेर आणण्याची गरज नाही. जे पदार्थ घरामध्ये अवेलेबल आहे त्या पदार्थांचा वापर करून चक्क एका दिवसामध्ये तुम्ही 1 किलो वजन कमी करू शकता हा लिक्विड डाएट फॉलो करून. चला, कोणताही पार्ट स्किप करू नका, कारण हा डाएट नेमकं कोणी करावा आणि कोणी न करावा हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हा लिक्विड डाएट आहे, म्हणजे त्या दिवशी तुम्ही काहीच सॉलिड खाणार नाही आहात. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त लिक्विडच तुमच्या पोटामध्ये जाणार आहे. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला आपली जी वेट लॉस पावडर आहे ती करून तुम्ही ते ड्रिंक घेऊ शकता, अथवा ते नाही घ्यायचं तर सरळ, आता कसं आहे की हिवाळा चालू आहे किंवा आता थोडं थोडं थंडी कमी होती आहे, गरमी वाढायला लागली आहे, तर अशा वेळेस हा चहा, ज्या दिवशी लिक्विड डाएट घ्यायचे त्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर वेट लॉस पाणी किंवा फक्त गरम पाणी त्यात लिंबू जिरं वगैरे टाकून जर केलं तेही चालेल. त्यानंतर चहाच्या टाईमला किंवा उठल्याबरोबर सुद्धा तुम्ही हा चहा घेऊ शकता. हा चहा तुम्हाला घ्यायचा आहे. आता चहा म्हणलं तर त्यामध्ये चहापत्ती आलीच, नाही का? तर चहापत्ती तुम्ही इथे अवॉइड सुद्धा करू शकता, पण टाकला तर थोडं रिफ्रेशिंग वाटतं. थोडंसं मी जायफळ टाकलं आहे, हे स्ट्रिक्टली तुम्ही अवॉइड करू शकता. जायफळ अवॉइड केलं तरीही चालणार आहे. यामध्ये तुम्हाला अद्रक, ओली हळद हे कंपल्सरी तुम्हाला किसून टाकायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही जिरे, दालचिनी हे सगळं काही यामध्ये टाकायचे. काळी मिरी तुम्हाला यामध्ये टाकायची. यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होईल. तुमचं डायजेशन प्रॉपर होईल, तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जी वारंवार भूक लागते आहे ती भूक कुठेतरी या चहामुळे 2 ते 3 तास तुम्हाला बिलकुल भूक लागणार नाही. आता चहा घेतल्यानंतर आपण येऊयात ब्रेकफास्टला. ब्रेकफास्टला त्या दिवशी तुम्हाला ABC ज्यूस घ्यायचा आहे. ए म्हणजे ॲपल, बी म्हणजे बीटरूट आणि सी म्हणजे कॅरेट म्हणजे गाजर, बीटरूट आणि सफरचंदचा ज्यूस घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही लिंबू, आवळा, कढीपत्ता हे टाकू शकता. हे सुद्धा तुम्हाला लिक्विड म्हणून सिप करून हे ABC ज्यूस प्यायचा आहे. याच्या ऐवजी तुम्ही आपली जी प्रोटीन पावडर आहे ती घेऊ शकता. हे टोटली तुमच्यावरती आहे. आता हे झालं तुमचं ब्रेकफास्ट. आता दिवसभरामध्ये तुम्हाला पाणी प्यायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला डिटॉक्स वॉटर बनवायचं आहे. या दिवशी डिटॉक्स वॉटर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला स्पेशली लिंबाचा वापर करायचा आहे. ओली हळद नसेल काही हरकत नाही, ऑप्शनल आहे. अद्रक सुद्धा टाकायची, त्यामुळे भूक तुमची कमी लागणार आहे. आता इथे मी गाजर आणि बीटरूटचा वापर करते. तुम्ही इथे जे आहे वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करू शकता, जसं की काकडी आहे, काकडी सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे. हे पाणी सकाळी उठल्याबरोबर आधी बनवायचं आहे, म्हणजे 10 वाजेपर्यंत ह्या पाण्यामध्ये जे आपण पदार्थ टाकले त्या सगळ्यांचा अर्क या पाण्यामध्ये येईल आणि नंतर मग ह्या पाण्याचं सेवन दिवसभरामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आता बघा, ह्या पाण्यासोबत तुमचं लिक्विड डाएट आहे, त्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये 3 ते 4 ग्लास ताक प्यायचं आहे. फक्त संध्याकाळी 5च्या आधी सगळे ग्लास, 5 जे ग्लास तुम्ही पित असाल ते संपवायचे. 5च्या नंतर तुम्हाला ताक प्यायचं नाही याची काळजी घ्यायची आहे. तर ताकीचं सेवन सुद्धा तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता येतं लंच. तर लंचमध्ये इकडे तुम्हाला सगळं लिक्विड घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही एकतर प्रोटीन पावडर घेऊ शकता. जर तुम्ही ब्रेकफास्टला ABC ज्यूस घेतला असेल तर लंचला प्रोटीन पावडर घ्या, किंवा मग तुम्ही जे आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्सचं ज्यूस सुद्धा तुम्ही लंचमध्ये घेऊ शकता, कारण स्ट्रिक्टली आपलं लिक्विडच डाएट आहे या दिवशी. किंवा मग ओट्स आहे, ओट्स एकदम पातळ स्लरी बनवून सुद्धा तुम्ही ओट्स सुद्धा लंचमध्ये लिक्विड डाएटच्या दिवशी खाऊ शकता. आता बघा, तुमचा लंच झाला, ब्रेकफास्ट झाला, त्याच्या प्रत्येकी 30 ते 35 किंवा 45 मिनिटांनंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर जिरं आणि ओव्याचं पाणी, म्हणजे जिरं आणि ओव्याचं चहा तुम्ही म्हणू शकता, किंवा तुम्हाला नाही तसं करायचं तर तुम्हाला ग्रीन टी प्यायची आहे. लक्षात घ्या, ग्रीन टी कंपल्सरी प्यायची. मध्ये प्रत्येक 20 ते 30 मिनिटांनंतर एक ग्लास पाण्याचा डिटॉक्स वॉटर जे आहे
ते प्यायचंय. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला भूक लागली तेव्हा तुम्हाला पाणी प्यायचं. किंवा तुम्हाला असं झालं की नाही आता भूक कंट्रोलच होत नाही, मग त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, गरम चहा बनवायचा. गरम चहा कसा बनवणार, जिरं, ओवा, धने, दालचिनी टाकणार, अद्रक टाकू शकता. तुम्हाला जे टाकायचं ते त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तो चहा पिऊ शकता किंवा मग तुम्ही त्याऐवजी ग्रीन टी घेऊ शकता. दिवसभरामध्ये सॉलिड काहीच खायचं नाही याची काळजी घ्यायची आहे. जर यासोबत तुम्ही वॉक केला, एक्सरसाइज जर तुम्हाला असेल तर वेल अँड गुड. पण नाही तुम्हाला हे वाटलं, थोडं लो फील झालं, तर मग तुम्ही नक्की या पद्धतीने करू शकता. आता आपण लंच पर्यंत आलो, डिनर पर्यंत आलो, आता येऊया आपण स्नॅक टाइम किंवा टी पर्यंत. तर टी तुमच्यासोबत वेगवेगळे टी मी शेअर केले, ते करू शकता सेम पद्धतीने. किंवा मग जो स्टार्टिंगला शेअर केला तो टी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की पाहिजे काही, तर मग एखाद्या फ्रूटचं ज्यूस तुम्ही तिथे स्नॅक टाइमला घेऊ शकता. आता येतोय आपण डिनरकडे. पण डिनर सांगण्याच्या आधी आता कोणी हे घ्यावं आणि कोणी हे नाही घ्यावं ते सांगते. ज्या कोणाला गोळ्या चालू आहेत, मेडिसिन चालू आहे, त्यांनी हा डाएट फॉलो करा. फक्त लंच आणि डिनरला भाकरी पोळी तुम्ही घ्यायचं आहे, कारण तुम्हाला गोळ्या चालू आहेत, त्यामुळे तुम्ही स्ट्रिक्टली हे करू नका. ज्या प्रेग्नेंट महिला असेल त्यांनी हे फॉलो करू नका. ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झाली त्यांनी सुद्धा हे फॉलो करू नका, कारण बेबी ब्रेस्ट फीड करतं आहे. ज्यांना कोणाला गोळ्या चालू आहे त्यांनी कंपल्सरी हे करा. ज्यांना कोणाला शुगर वगैरे असेल, ज्यांना चालत नसेल, भूक बिलकुलच कंट्रोल होत असेल, त्यांनी सुद्धा हे करू नका. आता हे ज्यांना जमतंय त्यांनी पण कसं करायचं, 1 महिना मी जो डाएट सांगितलाय, तुमच्यासोबत जो व्हिडिओ शेअर केलाय, तो तुम्हाला आधी फॉलो करायचा आहे. तो व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्या बॉडीला सवय होती आणि 1 महिन्यानंतर तुम्ही हा लिक्विड डाएट प्रत्येक वीकमध्ये एकदा फॉलो करायचा आहे. म्हणजे तुमचा प्रत्येक वीकमध्ये जे आहे तुमचं साधारणतः जर स्ट्रिक्ट केलं तर 1 किलो वजन कमी होईल. आणि जर थोडंफार इकडे तिकडे झालं तर ॲटलिस्ट 500 ग्राम तरी तुमचं वजन, अर्धा किलो वजन तरी तुमचं कमी होणार म्हणजे होणार आहे. याची काळजी घ्यायची. जेव्हा भूक लागली असं वाटलं तेव्हा तुम्ही सरळ ताक प्या. ताकेमुळे तुमची भूक तुम्हाला कमी झालेली दिसणार आहे. प्लेन ताक घ्यायचं, याची काळजी घ्यायची. त्यामध्ये मीठ वगैरे टाकू नका. ज्यांना कोणाला लो बीपीचा त्रास आहे त्यांनी चिमूटभर काळं मीठ टाकलं तरीही चालणार आहे. त्यानंतर डिटॉक्स वॉटर अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. जर टाइम नाही किंवा मग तुम्हाला वेळ नसला, नाही लक्षात राहिलं सकाळी डिटॉक्स वॉटर मध्ये पदार्थ टाकायचं, तर हे असं इन्स्टंट असं डिटॉक्स वॉटर सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता ज्या लोकांना किडनी स्टोन आणि गॉल ब्लॅडरचा स्टोन आहे, अशांनी मी जे सांगते आता समोर तेच अवॉइड करायचंय. म्हणजे हे जेव्हा आपण डिटॉक्स वॉटर बनतो नंतर गाळून घेतो, त्यामध्ये चिया सीड्स टाकू शकता. आणि ज्यांना उष्णता आहे अशांनी सब्जा सीड्स टाकू शकता आणि त्याचं दिवसभर इंटेक करू शकता. आता अशा दोन्हीमध्ये गॉल ब्लॅडर आणि किडनी स्टोन ज्यांचं हिस्ट्री आहे किंवा ज्यांना होता त्यांनी हे करायचं नाही. ओके, कारण ते छोट्या छोट्या बिया असतात, सो तुमचा स्टोन वाढू शकतो. त्यामुळे याची काळजी तुम्हाला आवश्यकरित्या घ्यायची आहे. आता बघा, आता येतो डिनरकडे. तर डिनरला घ्यायचं काय, डिनरला आपली जी प्रोटीन पावडर आहे ती प्रोटीन पावडर घ्यायची. कारण संध्याकाळी आपल्याला फ्रूटचा ज्यूस सुद्धा घ्यायचा नाहीये किंवा मग आपल्याला ताक सुद्धा घ्यायचं नाही, कारण 5च्या नंतर आपण खात नाही आहोत. आणि लवकर एवढं अर्ली डिनर कोणी करत नाही, कारण सगळ्यांचा स्वयंपाक बनवावा लागतो, एकटं तर कोणी राहत नाही, फॅमिली आहे, त्यामुळे एवढं अर्ली डिनर होत नाही. त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला लिक्विड घ्यायचं आहे. आता लिक्विड मध्ये काय येणार, तर प्रोटीन पावडर आपली जी बनवली दुधामध्ये ती घ्या, तीच बेस्ट राहील, कारण त्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही. किंवा मग दुसरं अजून ओट्स जे तुम्ही घेतले ते ओट्स एकदम पातळ स्लरी बनवून घ्या. किंवा मग तुम्ही त्या दिवशी कोणताही सूप घ्या, सूप एकदम बेस्ट आहे. तो सूप तुम्ही लंचला सुद्धा घेऊ शकता. जर ओट्स तुम्ही घेतले असेल तर डिनरला घ्या. कोणताही सूप घ्या, घरी बनवा, खूप इझी आहे. मी तुमच्यासोबत, जर तुम्हाला सूपच्या रेसिपी हवं असेल तर कमेंटमध्ये सूप असं कमेंट करा, म्हणजे मी तुमच्यासोबत वेट लॉस सूप 3 ते 4 असे वेट लॉस सूप तुमच्यासोबत मी शेअर करेल. त्यानंतर जे डिटॉक्स वॉटर बनवतात, तर प्रत्येकाच्या माझ्या व्हिडिओ खाली कमेंट्स येत आहे की हे डिटॉक्स वॉटर गरमच प्यायचं का. आता आपण हे गरम करून यामध्ये सगळे पदार्थ टाकले, ते अर्क आलेत, तर जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंत प्या. थंड झालं की थंड पिलं तरीही चालणार आहे. हे सगळं लिक्विड डाएट फॉलो करा आणि एका दिवसात 1 किलो वजन कमी